नमस्कार. आज आपण जरा गुंजवणी प्रकल्पाबद्दल बोलूया. हो. थोडी चर्चा आहे याबद्दल. काही ठिकाणी कामात व्यत्यय येत असल्याचंही ऐकतोय. हो ना. तर आपल्याकडे ना संबंधित विभागाकडून आलेली काही माहिती आहे, काही स्पष्टीकरणं. बरोबर. तर त्या आधारावर नेमकं काय आहे, हे काय वस्तुस्थिती आहे ते समजून घेऊ आज. अगदी. कारण हे महत्वाचं आहे. एका बाजूला विरोध दिसतोय, पण दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जातंय की हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी म्हणजे पुरंदर, भोर, वेल्ह्या या तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे जलसंजीवनी ठरू शकतो. जीवनदायी ठरू शकतो. हो. आणि मिळालेली माहिती हेच सांगते की हे काम शेतकऱ्यांच्याच हिताचं आहे आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं पण योग्य आहे. ठीक आहे. मग पहिला प्रश्न हाच की हे जे काम सध्या सुरू आहे त्याला मान्यता आहे का अधिकृतपणे? हो, नक्कीच. माहितीनुसार हे काम अगदी मान्यता घेऊनच सुरू आहे. कधीची मान्यता आहे ही? ही मार्च 2025 मध्ये सक्षम स्तरावर मिळालेली मान्यता आहे. आणि हो, यात महत्वाचं म्हणजे लाभधारकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पूर्ण विचार केलाय. अच्छा, कोणत्या मागण्या होत्या मुख्यत्वे? म्हणजे बघा, सुधारित आराखड्यात शेतकऱ्यांनी सुचवलं होतं की लहान पाझर तलाव भरावेत हो. आणि जिथे जास्त उंचीवरची शेती आहे तिथे वेगळा बूस्टर पंप हवा पाण्याकरता, तर ती सोय केली आहे. बरं, म्हणजे शेतकऱ्यांच्या सूचना ऐकल्या आहेत. हो. उद्देश हाच की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचावं त्यांच्या सोयीनुसार. छान. पण मग तो जो एक मुद्दा येतोय 1993च्या सर्वेक्षणाचा, काही जण म्हणतायत की काम त्या जुन्या सर्वेक्षणानुसार नाहीये. हां, बरोबर. इथे एक तांत्रिक गोष्ट आहे. काय आहे ती? काय आहे की 1993चा सर्वेक्षण हा वेगळा होता. तो पारंपरिक म्हणजे उघड्या कालव्यांसाठी होता. ओके. पण मग 2016 मध्ये शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला, धोरणात्मक निर्णय. काय निर्णय? की भूसंपादनाच्या अडचणी टाळायच्या असतील, वाढता खर्च टाळायचा असेल, तर बंद नलिका प्रणाली वापरायची, म्हणजे पाईपलाईनने पाणी द्यायचं. अच्छा, उघड्या कालव्याऐवजी. अगदी. त्यामुळे साहजिकच आत्ताचं जे काम आहे ते त्या जुन्या सर्वेक्षणावर आधारित असू शकत नाही. नाही, बरोबर. ते आता 2016च्या धोरणानुसार आणि 2018च्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आहे. म्हणजे तंत्रज्ञान बदललं, आराखडा बदलला. अगदी बरोबर. आणि यात एक चांगली गोष्ट काय झाली आहे माहितीये? काय? की 1993चं जे मूळ लाभक्षेत्र होतं त्यासोबतच आसपासच्या अवर्षण प्रवण क्षेत्राला पण पाणी मिळणार आहे आता. अरे बा, म्हणजे आणखी जास्त लोकांना फायदा होणार. हो. अगदी उदाहरण द्यायचं तर वाल्हे परिसरातली बापसाई वस्ती, वागदरवाडी हे भाग पण आता यात समाविष्ट आहेत. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. म्हणजे फायद्याची व्याप्ती वाढलीय. नक्कीच. हे महत्वाचं आहे. पण आता एका दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया जो खूप संवेदनशील आहे आणि ज्यामुळे लोकांमध्ये भीती पण आहे थोडी. असं बोललं जातंय की प्रत्येक शेतकऱ्याकडून एवढे पैसे घेतले जाणार आहेत. हे खरं आहे का? नाही, अजिबात नाही. हे बघा, हा दावा पूर्णपणे चुकीच्या माहितीवर आधारित आहे. गैरसमज आहे हा मोठा. पण मग हे आलं कुठून? अत्यंत स्पष्टपणे सांगतो, शेतकऱ्यांकडून कोणताही खर्च वसूल केला जाणार नाही. 0. मग ती 1.5 लाखाची रक्कम काय आहे? ती रक्कम फक्त एका तांत्रिक गोष्टीसाठी वापरतात, म्हणजे प्रकल्पाचं लाभ खर्च गुणोत्तर काढण्यासाठी. बेनिफिट कॉस्ट रेशो म्हणतात त्याला. अच्छा. म्हणजे प्रकल्पाचा एकूण फायदा किती आणि खर्च किती याचा अंदाज घेण्यासाठी एक गृहीतक म्हणून धरतात की जर सगळ्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन वापरलं तर किती खर्च येईल. फक्त तेवढापुरती ती आकडेमोड आहे. म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांवर काही भार नाही? काहीही नाही. शेतकऱ्यांवर खर्चाचं कोणतंही बंधन नाहीये. आणि मग ठिबक सिंचन वापरणंच गरजेचं आहे का? ते बंधनकारक आहे? नाही, मुळीच नाही. शासनाचं धोरण आहे की बंद नलिकेतून पाणी देताना शक्यतो ठिबक वापरा, पाण्याची बचत होते म्हणून. हो, ते बरोबर आहे. पण ते बंधनकारक नाहीये. शेतकरी त्यांच्या सोयीप्रमाणे म्हणजे ठिबक किंवा पारंपरिक पद्धतीने म्हणजे प्रवाही पद्धतीने पाणी घेऊ शकतात. त्यांची इच्छा. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या पाईपलाईन व्यवस्थेचं जे डिझाईन आहे ते तांत्रिकदृष्ट्या कसं आहे? ती योग्य आहे का? हो. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार याचं संपूर्ण डिझाईन तपासलेलं आहे. कोणी तपासलंय? IIT हैदराबाद आणि सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन नाशिक यांसारख्या मोठ्या नामांकित संस्थांनी ते तपासलं आहे. त्यामुळे तांत्रिक बाजू अगदी भक्कम आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, म्हणजे आजच्या आपल्या चर्चेतून असं स्पष्ट होतंय की जी अधिकृत माहिती आहे त्यानुसार हा प्रकल्प सुधारित आराखड्यानुसारच आहे. हो. तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पण विचार केला गेलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार नाहीये. अगदी बरोबर. परफेक्ट.
आणि म्हणूनच मला वाटतं जलसंपदा विभाग पण हेच आवाहन करत असेल की चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. हो, कारण कामात अडथळे आले, उशीर झाला तर त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यालाच बसणार आहे. बरोबर आहे. हा प्रकल्प त्यांच्या फायद्याचा आहे आणि विभाग सगळी कामं पारदर्शकपणे करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. संपूर्ण लाभक्षेत्र सिंचनाखाली आणायचं त्यांचं ध्येय आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं हित हाच मुख्य विचार आहे. हो, व्यापक विचार तोच आहे. निश्चितच. या माहितीतून गुंजवणी प्रकल्पाबद्दलचे बरेच गैरसमज दूर व्हायला मदत होईल अशी आशा करूया. पण जाता जाता एक विचार येतो मनात, काय? की असे जे मोठे प्रकल्प असतात, जिथे शेतकऱ्यांच्या भावना गुंतलेल्या असतात आणि तांत्रिक गोष्टी पण असतात, तिथे अगदी सुरुवातीपासूनच संवाद अजून चांगला कसा करता येईल, विश्वास कसा वाढवता येईल, यावरही विचार व्हायला हवा नाही का? अगदी योग्य मुद्दा आहे. संवादातूनच मार्ग निघू शकतो.